विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप केवळ ए, बी आणि सी च्या किमतीवरून कसं ठरवायचं याचा आपण अभ्यास केला. त्याचाच आधार घेऊन त्याच्यावरच्या आधारित आणखी काय उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. उदाहरण पहिलं, जर वर्ग समीकरणे जर के एक्स, उदाहरण लिहून घ्या, के एक्स कंसात एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत शोधा, असं उदाहरण आहे. जर के एक्स कंसात एक्स वजा 2 कंस पूर्ण अधिक 6 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर के बरोबर किती किंवा के ची किंमत शोधा, असं उदाहरण आहे. बघा कसं सोडवता येईल. तुम्हाला हे समीकरण दिलेले आणि हे वर्ग समीकरण आहे. के एक्स कंसात एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. आणि त्यांनी सांगितले की या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि समान आहेत. जर वास्तव आणि समान असतील तर विवेचकाची किंमत 0 असली पाहिजे. विवेचक म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असली पाहिजे. पहिल्यांदा या उदाहरणाला सोपं रूप द्या. हे जे वर्ग समीकरण दिलेले हे वर्ग समीकरण काय दिले? के एक्स कंसात एक्स वजा 2 अधिक 6 बरोबर 0 हे वर्ग समीकरण दिले. पण हे वर्ग समीकरण हे सामान्य रूपात दिलेले नाही, म्हणून या वर्ग समीकरणाला पहिल्यांदा सोपं रूप द्या. सोपं रूप द्या म्हणजे काय करायचंय? तर आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरण सामान्य रूप पहिलं पद वर्गाचं, मधलं पद चलाचं, शेवटचं पद स्थिरांकाचं, समानता 0 या स्वरूपात हे समीकरण पहिल्यांदा आपण लिहूया. म्हणजेच या समीकरणाला आपल्याला आता सोपं रूप दिलं पाहिजे. ते देण्यासाठी कंस सोडवा आधी. कंसाच्या बाहेर के एक्स आहे. या के एक्स न या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणा, म्हणजे कंस निघून जाईल. कंस सोडवा, कळेल बघा. के एक्स गुणिले एक्स, या के एक्स न या कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला गुणायचे. के एक्स गुणिले एक्स काय येईल? के एक्स गुणिले एक्स, एक्स चा वर्ग, के एक्स गुणिले एक्स, के एक्स चा वर्ग, के एक्स गुणिले वजा 2 म्हणजे ऋण 2 के एक्स अधिक पुढचे 6 बरोबर 0 असं समीकरण तयार होईल. के एक्स वर्ग ऋण 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0. आणि हे समीकरण हे सामान्य रूपात आपल्याला मिळालेलं आहे की ज्यामध्ये पहिलं पद वर्गाचं आहे, मधलं पद किंवा हे दुसरं पद चलाचं आहे, इथं स्थिरांकाचं पद आहे, समानता आहे 0. लक्षात आलं? आता त्यांनी काय सांगितलंय की या वर्ग समीकरणाची मुळं म्हणजेच या वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव आणि समान आहेत. याचा अर्थ या वर्ग समीकरणाचा जो विवेचक असेल, या समीकरणाचा विवेचक असेल डेल्टा असेल, त्याची किंमत किती असली पाहिजे?
शून्य असली पाहिजे. मग आधी पहिल्यांदा डेल्टा ठरवूया. डेल्टा ठरवण्यासाठी म्हणजेच विवेचक ठरवण्यासाठी या समीकरणातल्या ए बी सीच्या किमती काढा. ए म्हणजे काय? एक्स वर्गाचा सहगुणक. तो किती आहे? के. आणि म्हणून ए बरोबर के येईल. बी बरोबर एक्स चा सहगुणक. इथं तो ऋण 2k आहे. आणि सी ची किंमत 6 आहे. ए बरोबर के येईल, बी बरोबर ऋण 2k येईल आणि सी बरोबर 6. आणि आता तुम्हाला के हा ए बी सी च्या किमती कळल्या. डेल्टा विवेचक काढूया आणि म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर काय? बी ची किंमत ऋण 2k कंसातल्या ऋण 2k कंसाचा वर्ग ऋण 4 ए ची किंमत k सी ची किंमत 6. काय केलं? या बैजिक राशीमध्ये म्हणजेच या विवेचकाच्या किमतीमध्ये आपण किमती टाकल्या. काय आलं हे? बघा काय ते ऋण 2k चा वर्ग. ऋण 2k चा वर्ग ऋण संख्या आहे, त्याचा वर्ग धनच असणार आहे. ऋण 2 चा वर्ग येईल अधिक 4 k चा वर्ग येईल k वर्ग. ऋण 4k सॉरी हा गुणाकार आहे. ऋण 4k गुणिले 6 म्हणजे काय येईल बघा. 6 गुणिले 4 24 ऋण 24k. बी वर्ग वजा 4a ची किंमत k सी आणि बी वर्ग वजा 4ac बरोबर 4k वर्ग ऋण 24k. ही आली बी वर्ग वजा 4ac ची किंमत. पण त्यांनी काय सांगितलं की या वर्ग समीकरणामुळे वास्तव समान आहेत, म्हणजे ह्याची किंमत शून्य असली पाहिजे. बी वर्ग वजा 4ac वर शून्य असलं पाहिजे, म्हणजेच 4k वर्ग ऋण 24k ची किंमत शून्य असली पाहिजे. आणि म्हणून परंतु या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत असं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर नक्कीच शून्य असलं पाहिजे. मग पण बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली बघा. 4k वर्ग ऋण 24k बरोबर 0. 4k वर्ग वजा 24k बरोबर 0. आता हे समीकरण सोडवा आणि k ची किंमत शोधा. काय सांगा? मी वरचा थोडासा भाग पुसतो हा. या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत, म्हणजेच बी वर्ग वजा 4ac वरून 0 असला पाहिजे. पण बी वर्ग वजा 4 ची किंमत एवढी आलेली आहे, म्हणजे ह्याची किंमत नक्की 0 असली पाहिजे. आता हे समीकरण सोडूया आपण. आता मला सांगा, हे समीकरण बघा वर्ग समीकरणच आहे की ज्यामध्ये पहिलं पद वर्गाचं आलंय, मधलं पद किंवा दुसरं पद 24k आलेलं आहे, स्थिरांकाचं पद आलेलं नाही. मग काय करायला सांगा? ह्या दोघांच्या मध्ये समाय कोण आहे बघा. इथं 4 आहेत, या 24 मध्ये सुद्धा 4 आहेत. 4 गुणिले 6 24 म्हणजे इथले 4 आणि इथले 4 समायिक काढूया. 4 समायिक निघतील. नंतर k वर्ग इथे आहे, इथं सुद्धा k आहे. k वर्ग याचा अर्थ k गुणिले k म्हणजे इथला 1k आणि हा k समायिक काढला. कंसात काय राहिलं बघा. 4k समायिक निघाले, इथे राहिला k. पहिल्या पदातून काय राहील फक्त k ऋण 24 मधले 4 बाहेर आलेत आणि k सुद्धा बाहेर आलाय. इथं काय राहिलं सांगा.
4 सक 24 6 बरोबर 0. म्हणजे 4k कंसात k वजा 6 बरोबर 0. याचा अर्थ काय होतो? 4k गुणिले k वजा 6 बरोबर 0. मग मी 4 ला जर समजा ह्या 4 ला जर मी पलीकडे पाठवलं, उजव्या बाजूला पाठवलं, तर काय येईल सांगा? k कंसात k वजा 6 बरोबर 0 भागिले 4. 0 भागिले 4 शून्यच. म्हणजेच काय येईल? k कंसात k वजा 6 बरोबर 0. आता इथे दोन संख्या आहेत, k आणि k वजा 6. ह्या दोघांचा गुणाकार 0. याचा अर्थ k बरोबर तरी 0 असेल किंवा k ऋण 6 बरोबर तरी 0 असतील. आणि म्हणून k बरोबर 0 किंवा k ऋण 6 बरोबर 0. k बरोबर 0 किंवा k वजा 6 बरोबर 0 असेल. पण एक लक्षात घ्या, जर समजा k ची किंमत जर 0 झाली, k ची किंमत जर 0 झाली तर हे वर्ग समीकरण राहील का? बाकी k च्या जागेवर तुम्ही 0 टाकला, इथं k च्या जागेवर 0 टाकला तर 0 गुणिले हे सगळं, म्हणजे हा संपूर्ण भाग 0 येणार आहे. आणि मग अधिक 6 बरोबर 0 हे अशक्य आहे. म्हणजे k बरोबर 0 हे शक्य होणार नाही. कारण k ची किंमत जर 0 झाली तर दिलेलं हे समीकरण हे वर्ग समीकरण राहत नाही. म्हणून k बरोबर 0 अशक्य आहे. कारण k ची किंमत जर 0 टाकली तर दिलेले हे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण राहत नाही. आणि मग नक्की कोण असणार आहे? म्हणून k बरोबर वजा 6 बरोबर 0 असतील आणि म्हणून k बरोबर 6 येईल. लक्षात आलं बघा? दिलेले वर्ग समीकरण हे आहे, त्यालाच आपण सोपं रूप दिलं. सोपं रूप दिलं, सामान्य रूपात मांडलं, तेव्हा a, b आणि c च्या किमती लिहिल्या. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव आणि समान आहेत, म्हणजेच डेल्टाची किंमत 0 असली पाहिजे. डेल्टा म्हणजे काय? b वर्ग वजा 4ac, त्याची किंमत काढली, ती एवढी आली. ही किंमत किती असली पाहिजे? 0 असली पाहिजे. म्हणजेच हे बरोबर 0 येईल. आणि हे वर्ग समीकरण सोडवलं, दोन किमती मिळाल्या. k बरोबर 0 असेल किंवा k वजा 6 बरोबर 0 असेल. पण k बरोबर जर 0 घेतलं तर हे समीकरण वर्ग समीकरण राहत नाही. म्हणून k वजा 6 बरोबर 0 असेल. आणि k वजा 6 बरोबर 0 याचाच अर्थ k ची किंमत 6 असली पाहिजे. अशा नमुन्याचं उदाहरण तुमच्या पुस्तकामध्ये आणखी काय आहेत तुम्ही शोधायचे. आणि सराव संच 2.5 सराव संच 2.5 आज तुम्ही सोडवणार आहात. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 7 की पुढील वर्ग समीकरणाची मुळे जर वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. या नमुन्यातलं उदाहरण 2 आहेत, त्यापैकी एक मी सोडवलेले, दुसरं तुमच्यासाठी सोडवायचंय. आणखी एक महत्वाची सूचना की या पुस्तकामध्ये उदाहरण क्रमांक 2.5 किंवा सराव संच 2.5 मधलं प्रश्न क्रमांक 5 आणि 6 तुमच्या अभ्यासक्रमातून यावर्षी डिलीट केलेलं आहे. लक्षात आलं? त्यामुळे ते उदाहरण नाही सोडवलं तरी चालेल, मात्र शेवटचा प्रश्न तुम्ही जरूर सोडवायचा आहे. लक्षात आलं? आता आपण वर्ग समीकरण आतापर्यंत जी पाहिली त्याच्यावरची उदाहरण सोडवली. या वर्ग समीकरणांचा उपयोग करून शाब्दिक उदाहरणं कशी सोडवता येतील याचाच आपण विचार करणार आहे. वर्ग समीकरणांचे उपयोजन म्हणजेच शाब्दिक उदाहरणांचा
आज आपण काही शाब्दिक उदाहरणं आपल्याला सोडवता येत आहेत का वर्ग समीकरणांचा उपयोग करून ते बघणार आहोत. लिहा. पहिलं वर्ग समीकरण. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बरीच समीकरणं सोडवू लागतात आणि ते समीकरण सोडवत असताना या वर्ग समीकरणांचा उपयोग करून आपल्याला मोठमोठी उदाहरणं सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीनं सोडवता येतात. या प्रगतीच्या सराव संच 2.6 त्यातलं पहिलं उदाहरण घ्या. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या पान नंबर 52 सराव संच 2.6 मधलं पहिलं उदाहरण मी लिहित नाही, तुमच्याकडे आहेत, पुस्तक आहे, पुस्तकातलं उदाहरण मी फक्त वाचतो. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षांनंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर आजचे वय काढा. असा प्रश्न आहे. वयावरती उदाहरण आहे, वयाच्या संदर्भातलं उदाहरण आहे. वयावरची उदाहरण आपण याआधी सुद्धा बऱ्याच वेळा सोडवलेली आहेत. प्रगतीचं आजचं वय आपल्याला काढायचंय आणि माहिती अशी दिली, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय या दोन्ही वयांचा गुणाकार 84 दिलेला आहे. तर आजचं वय विचारलेलं आहे. प्रश्न खूप सोपा आहे. बघा, आजचं वय वयाच्या संदर्भात नेहमी एक लक्षात घ्या, हे उदाहरण सोडत असताना आजचं वय काढायचं आपल्याला. प्रगतीचं आजचं वय आपण x मानू. गणितामध्ये आपण बऱ्याच वेळेला विचारलेल्या बाबीबद्दल आपण अक्षर मानतो, त्या अक्षरालाच आपण काय म्हणतो गणिताच्या भाषेत चल. x या चलाचा वापर करून आपण हे उदाहरण सोडवणार. प्रगतीचं आजचं वय आपण x मानूया. प्रगतीचे आजचे वय, प्रगतीचे आजचे वय बरोबर x वर्ष मानू. प्रगतीचं आजचं वय किती? x वर्षे. 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय काय असेल? बघा, 2 वर्षापूर्वी एक लक्षात घ्या, आज माझं वय 50 वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी माझं वय किती असणार आहे? 48. कसं काढलं? आजच्या वयातून 2 वजा केले. आज जर वय माझं 50 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी माझं वय किती असणार आहे? 50 वजा 2 म्हणजे किती? 48. अगदी तसंच इथं सुद्धा 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय किती येईल? प्रगतीचे वय बरोबर आजच्या वयातून 2 वर्ष मागं जा, म्हणजे 2 वर्ष वजा करा. म्हणजे काय होईल? आजचं वय x वर्षे वजा 2, हे सुद्धा वर्ष, हे सुद्धा वर्षच आहे. x वजा 2 वर्ष. प्रगतीचं वय 2 वर्षापूर्वी एवढं असणार आहे. 3 वर्षानंतर काय होईल? 3 वर्षानंतरचे वय, 3 वर्षानंतर प्रगतीचं वय. तीन वर्षानंतर आज 50 आहे माझं वय, 3 वर्षानंतर काय होणार आहे? 50 अधिक 3 होईल. बरोबर, 50 अधिक 3 होईल. काय उत्तर येईल ते? 53. मग प्रगतीच आज किती वर्षाची प्रगती? x वर्षाची. 3 वर्षानंतर किती वर्षाची होईल? तर आजच्या वयामध्ये 3 मिळवले जातील, म्हणजे प्रगतीचं वय 3 वर्षानंतर होणार आहे x अधिक 3 वर्ष. बरोबर, म्हणजे तुम्हाला काय काय माहिती मिळाली बघा. प्रगतीचं आजचं वय जर आपण x वर्ष मानलं तर 2 वर्षापूर्वी प्रगतीचं वय एवढं असेल.
बरोबर. आणि 3 वर्षानंतर प्रगतीचं वय एवढं राहणार आहे. कळतंय? आता काय सांगितलंय, या दोन्ही वयांचा गुणाकार, 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय, या दोन्ही वयांचा गुणाकार किती आलाय? 84. मग समीकरण कसं होईल बघा. 2 वर्षापूर्वीचं वय x-2 गुणिले 3 वर्षानंतरचं वय x+3, या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे? बरोबर 84. असं समीकरण तयार करता आलं पाहिजे. आणि एकदा तुम्हाला समीकरण तयार करता आलं की ते फक्त सोडवायचंय. हे समीकरण तयार झालं. आणि हे समीकरण पहिल्यांदा सोपं रूप द्या, सामान्य रूपात लिहा. कसं होईल सांगा? सामान्य रूपात समीकरण लिहा. मी तुम्हाला फक्त समीकरण सोडवायचं कसं, तयार कसं करायचं हे सांगितले. आता सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. वर्ग समीकरण तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. बोला, ह्या वर्ग समीकरणाला सोपं रूप द्यायचंय. बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला 2 गोल कंसांचा गुणाकार आहे. सोपं रूप देत असताना गोल कंसांचा गुणाकार दिसतोय. कंस सोडवा लक्षात घ्या. कसं सोडवणार? या कंसानी या कंसाला गुणायचंय. कसा गुणायचा? पहिल्या गोल कंसातल्या प्रत्येक पदानी या कंसाला गुणा. म्हणजे ह्या x न गुणा आधी काय होईल बघा. म्हणून x कंसात हा गोल कंस x+3, x ने ह्याला गुणलं, ऋण 2 कंसात x+3 बरोबर 84. काय केलं कळलं? x ने ह्याला गुणलं, ऋण 2 गुणिले पुन्हा हा गोल कंस, करा गुणाकार. बघ काय येतोय? x गुणिले x वर्ग, x गुणिले +3 3x, ऋण 2 गुणिले x ऋण 2x, ऋण 2 गुणिले +3 ऋण 6 बरोबर 84. आपण समीकरणाला सोपं रूप देत देत वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपापर्यंत जायचंय. बोला काय आलं बघा. x वर्ग इथं मांडतो मी, x वर्ग हे +3x आणि -2x ही स्वरूप पद आपण म्हणतो. याला स्वरूप पद किंवा सजातीय पद. वर्गाचं पद एकटंच आहे. आता इथं +3x आणि ऋण 2x काय होईल यांची बेरीज बेरीज? हे अधिक आहेत, हे वजा आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 3 मधनं 2 गेले आणि मोठ्याचं चिन्ह द्या. म्हणजे 3 मधनं 2 गेला, 1 राहिला आणि त्या एकाला मोठ्याचं चिन्ह येईल. म्हणजे ह्याचं चिन्ह येईल अधिकचं. लक्षात येते? म्हणजे काय येईल? 3x - 2x 1x किती राहतील? 1x. आणि सहगुणक जर 1 असेल तर तो आपण मांडत नाही, तो आपण गृहीत धरलेला आहे. काहीच नसला सहगुणक की तो 1 असतो. 3x ऋण 2x म्हणजे काय येईल? अधिक x. इथं ऋण 6. आता 84 कुठे आहेत? हा स्थिरांक समानतेच्या चिन्हाच्या पलीकडे आहेत. वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरणाची उजवी बाजू नेहमी 0च असते. पण इथं 84 आहेत. मग 84ला इकडे बोलवा, याचं पक्षांतर करा. ऋण 6 84 इकडे अधिक होतील. इकडे 84 अधिक आहेत, तिकडे आली की ते वजा होतील. म्हणजे ऋण 6 ऋण 84 बरोबर 0. ऋण 6 84 इकडे आले, ऋण 84 झाले. आणि काय बघा मग, x वर्ग अधिक x या दोन संख्या आहेत. ऋण 6 आणि ऋण 84 काय यांची बेरीज? दोघही ऋण आहेत, दोघांची बेरीज करा आणि येणाऱ्या बेरजेला ऋण चिन्ह द्या. ऋण 6 ऋण 84 ऋण 90 बरोबर 0. हे वर्ग समीकरण तुम्हाला
सामान्य रूपातलं मिळालं. आणि आता हे सोडवा. वर्गीय पदाचा सहगुणक बा किती येतं? किती वर्गीय पदाचा सहगुणक? 1 आहे. मग 1 असेल तर गणित फार सोपं होणार. काय होईल सांगा? स्थिरांकाचं पद ऋण 90 बाजूला मांडून घ्या आणि या ऋण 90चे असे दोन अवयव सांगा की ज्यांची बैजिक बेरीज मधल्या संख्येत इतकी आली पाहिजे. अशा कोणत्या दोन संख्या आहेत की दोघांचा गुणाकार 90 आला पाहिजे? लक्षात घ्या. आणि त्यांची चिन्हांकित बेरीज मात्र ह्या एक्सच्या सहगुणका इतकी आली पाहिजे. एक्सचा सहगुणक किती येतं? 1 आहे. अधिक 1 आहे. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 90 येतो पण त्यांची चिन्हांकित बेरीज मात्र अधिक 1 आली पाहिजे? तर 10 गुणिले 9, 10 गुणिले 9 90. इथं 10 मांडले, इथं 9 मांडले. 10 गुणिले 9 90 होतात. बरोबर. यांची 10चा 9चा बेरीज 19 येते पण वजाबाकी 1 येते की जो एक आपल्या इथं पाहिजे. इथं एकच आहे. त्यामुळं 10 आणि 9 मला दोन संख्या सापडल्या. मोठ्याला मधल्या पदाचं चिन्ह द्या. या 10ला 10 आणि 9 मध्ये मोठं कोण आहे? 10 आहेत. या 10ला मधल्या पदाचं चिन्ह द्या. याचं चिन्ह अधिक आहे म्हणजे 10ला चिन्ह देऊन टाका अधिक. मोठ्याला या दोघांपैकी मोठा ठरवा. मोठ्याला मधल्याचं चिन्ह, हे मोठे आहेत म्हणून मधल्याचं चिन्ह देऊन टाकलं. आता स्वतःलाच प्रश्न असा विचारायचा की 9ला कोणतं चिन्ह द्यावं म्हणजे नेमका दोघांचा गुणाकार ऋण येईल? ह्याला चिन्ह देऊन टाकले, याचं चिन्ह आता बदलायचं नाही. मग 9ला कोणतं चिन्ह देऊ म्हणजे नेमका दोघांचा गुणाकार ऋण जुळेल? तर आपल्याला माहितीये विरुद्ध चिन्हांचाच गुणाकार फक्त वजा येतो. मग ह्याला जर अधिक चिन्ह दिलं तर ह्याला चिन्ह कुठे दिलं पाहिजे? वजा. अधिक वजाचा गुणाकार वजा आला. 10 गुणिले 9 90 आले आणि अधिक 10 आणि वजा 9 यांची चिन्हांकित बेरीज की ज्याला आपण बैजिक बेरीज असं म्हणतो ती किती? अधिक 1 येईल. धातून 9 गेला 1 येईल आणि मोठ्याचं चिन्ह अधिक 1 येईल. लक्षात आलं? आता हे झाल्यानंतर एक लक्षात घ्या, वर्गीय पदाचा सहगुणक इथं 1 आहे. असं असल्यामुळं फक्त मी डायरेक्ट अवयव त्याचे लिहिणार आहे. याच्या मागं फक्त x लावा, हा एक कंस होईल आणि इथे एक x लावा, हा एक कंस होईल आणि मग मला असं लिहिता येईल एका कंसात x अधिक 10, दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. हे कधी डायरेक्ट पायरी लिहितील आपल्याला सांगा? वर्गीय पदाचा सहगुणक जर 1 असेल तर डायरेक्ट तुम्ही ही पायरी लिहू शकता. अधिक 10च्या मागं फक्त इथे चल लिहा, ऋण 9च्या मागं फक्त चल लिहा. आता येतं दोन गोल कंसांचा गुणाकार 0. x अधिक 10 गुणिले x वजा 9. दोघांचा गुणाकार 0 आहे. आता दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे, याचाच अर्थ ही संख्या तरी 0 असेल किंवा ही तरी संख्या 0 असेल आणि म्हणून मला असं लिहिता येईल x अधिक 10 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणजेच काय सांगा? x बरोबर अधिक 10 तिकडे पाठवा. x ची किंमत आपल्याला काढायची. अधिक 10चं पक्षांतर झालं ऋण 10 किंवा x बरोबर ऋण 9 तिकडे गेले अधिक 9. वर्ग समीकरणात दोन उकली असतात. मला दोन किमती मिळाल्या. x बरोबर ऋण 10 किंवा x बरोबर 9. आता x म्हणजे काय हो? तर x हे प्रगतीचं आजचं वय मानलेले की x ची किंमत इथं आपल्याला दोन किमती मिळाल्यात. वय कधी ऋण असेल का? वय कधीच ऋण असत नाही. म्हणून ही किंमत ही अशक्य आहे. x बरोबर ऋण 10 हे अशक्य. मग शक्य काय? फक्त x बरोबर 9 आणि म्हणून प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष राहील. हे अशक्य होईल. म्हणून इथं असं आपण लिहिलं पाहिजे परंतु
परंतु x बरोबर ऋण 10 अशक्य. आणि म्हणून x बरोबर काय असलं पाहिजे? 9. आणि म्हणून x म्हणजे काय? तर प्रगतीचं आजचं वय. आणि म्हणून प्रगतीचे आजचे वय बरोबर 9 वर्ष. म्हणून प्रगतीचे आजचे वय बरोबर 9 वर्ष असेल. या पद्धतीने आपल्याला वयाच्या संदर्भात उदाहरणं सोडवता येतील. आणखी काय उदाहरणं आपण बघणार आहोत, पण ती उदाहरणं आपण पुढच्या तासाला.